प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. मला माहिती नाही यातलं काय ऐसे भयंकर महादळ देखोन या जानकी बाळ लावा प्रति बोले कुशेंद्र तेची ऐकावे नृपेंद्रा. श्री गणेशाला वंदन करून भाविकांनी वंदन करून सद्गुरुमाताला वंदन करून असणाऱ्या कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहात. सुंदर अशा प्रकारची असणारी कथा आहे महाराज. लक्ष्मी महाराज काय काय सैन्य नुसते 12-12 वर्षाचे 2 मुलं बाळ आहेत आणि त्यांच्यासाठी एवढा लवाजम तो घेऊन आलेला आहे. किती सैनिक आणलं काय सांगितलं महाराज की असणाऱ्या डोंगर सुद्धा महाराज त्या ठिकाणी वाटा पडू लागल्या. डोंगर सुद्धा सफाई झाले. नद्या सुद्धा त्यांच्या पायानं चालण्यानं आटल्या महाराज. त्याला सुद्धा पाणी राहिलं नाही. अशा प्रकारचं आणि चलत असताना जंगल सुद्धा मोठीच्या मोठी वाळू लागली. अशा प्रकारची अवस्था एवढं सैनिक घेऊन लक्ष्मण आलेला आहे. आणि हे सैनिक या दोघांनी 12-12 वर्षाच्या मुलांनी ऐकलं महाराज. बघितलं आणि बघितल्या बरोबर ते असणारे एकमेकाला काय बोलतात. सुंदर वाक्य आहे. सावध होऊन ऐका कुणीही डुकले घेऊ नका म्हणतात. लवा पहावे तुंबळ असंख्य दाटले परदळ आता कैसे करावे बोल मज प्रते बंधुराया. आणि त्या ठिकाणी संगुलाला कुश बोलू लागला. अरे म्हटले की असणारा हे समोर आता एवढं सैनिक आलेलं आहे. आता याच्याबरोबर असणारं नियोजन काय करावं यांची युद्धनीती कशी करावी हे आपण काहीतरी ठरवावं लागणार आहे. अशा प्रकारचा विचार सांगू लागले. तो परदळाचे करीशी रवा मनोनी नाम तुझे ठेविले लवा तरी शिकवी लाघव कैसे करू यावेळी. परदळाचे करीशी लव म्हणून तुझे नाव त्या ठिकाणी सांगितलं गेलं. तुझं लव नाव अशा प्रकारचं ठेवलेलं आहे आणि तुझ्यापासून मला काहीतरी शिकता यावं काहीतरी नियोजन मला कळावं युद्धनीती कळावी अशा प्रकारे असणारा कुश त्या ठिकाणी बोलू लागला. एरू बोले ऐक विरेशा मम वचन यथार्थ कुशा जानकी नयना राजहंसा होई सहोदरा सावधान. होई सहोदरा सावधान. आता ऐक म्हणले कुशा. सावध हो आधी. सावध होऊने भजने लागा देव कराय कैवारी. तशा प्रकारे सांगू लागले. आता सावध व्हायचं आणि युद्धाला तयार व्हायचं सांगू लागले. स्मरोनिया श्रीरामचरण युद्ध करावे जी दारुण कुष्मांड परी हे वीरगण रणकुंडी होमावे. आणि काय सांगितलं महाराज हे असणार युद्ध असं करायचंय. रामप्रभूचं स्मरण करायचंय महाराज. आणि तिथून असणार कुष्मांड म्हणजे काय भोपळा आहे काय. हा आणि भोपळा ज्याप्रमाणे फाटकन फुटावा किंवा त्याचं असणार छेदन ज्याप्रमाणे करावं बळी यज्ञात देतात त्याचं असणार त्याप्रमाणे असणार ती सांगितलं महाराज. त्या नवरत्नात सांगितलं आपल्याला कुष्मांड म्हणजे असणारा भोपळा. जर वक्रदा त्या ठिकाणी होमात टाकायचं नसेल तर म्हणले ह्या भोपळा सुद्धा चालतो. आणि त्याच्या होमामध्ये जसं टाकावं तशी असणारी सेना त्याच्यामध्ये टाकीन म्हणतात. ना तरी अम्र फळाची परी वीर झोडणी पाडावे धरित्री पक्क फळा परी शिरी निर्धारी भुलिंगासी व्हावी. आणि तशा प्रकारे सांगू लागले महाराज. असणारं काय आहे एखादं आंब्याचं त्या ठिकाणी झाड असावं आणि त्याची त्याप्रमाणे असणार जसं त्याला त्याचं आपण काय म्हणतो त्याला मारल्यानंतर त्याची जशी आंबे खाली पडतात तशा प्रकारचे असणारे यांची शिरं खाली पडू अशा प्रकारे सांगू लागले. ना आजानुबाहो बंधुराया हे न पुरती तव बळवीर्या आघात सिंधू कुंभतनया सुलक मात्र अचमनी जरी मातरी जंबुकावळी तरी केसरी पुढे ती काय बळी ना तरी उगवलिया अंशुमाळी काय ती मिरे भांडती. काय सांगितलं महाराज की असणार त्या ठिकाणी अनेक जरी कोल्हे आले तरी महाराज काय सिंहापुढे त्याचं काही सुद्धा चलत नाही. किंवा किती जरी अंधारानं असणार त्या ठिकाणी गोंधळ केला तरी काय सांगितलं सूर्य उगवल्यानंतर तिथं काही सुद्धा राहत नाही अशा प्रकारे सांगू लागले. मी न होतो यासी भग्न परिधनुष्य छेदिले दारुण म्हणून मज नेले धरुण ना तरी यांचा अंत कमी. त्याचा अंत कमी आहे. माझं धनुष्य त्या ठिकाणी तुटणार आहे बघा. म्हणजे
म्हणून नाहीतर म्हणले मला काय धरून नेते त्याचा अंत कमी आहे, अशा प्रकारे बोलू लागला. तरी सावध असावे कुशा, बाण योजनिया धनुष्या, आता मी प्रार्थितो दिनेशा, धनुष्य प्राप्ती कारणे. आणि मग म्हटले आता सावध व्हावं, सावध व्हावं, आपल्याला धनुष्य नाही तर धनुष्य प्राप्ती कारणे असणाऱ्या सूर्यदेवाला नमस्कार करतो, अशा प्रकारे बोलू लागले. ऐसे बोलणी वचन, लव एकाग्रे केले मन, आरंभिले सूर्यस्तवन, सावधान परिसावे. काय सांगू लागले महाराज, लवानं काय केलं अशा प्रकारचा विचार दोघांनी केला महाराज. आणि असणाऱ्या लवानं सूर्याचं स्तवन त्या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि त्या ठिकाणी सूर्यदेवाचं कशा प्रकारे असणारं स्तवन करतात ऐका. जय सप्तास्य मुख तुरंग वाहना, सकळ नयन प्रकाशमाना, ज्योतिर्चक्र नियम पूर्ण, सहस्त्र किरणा तुझ नमो. तू अयन द्वयाते करिसी, स्वप्रकाश विश्व चेतविसी, मेष निराशी मास मासी, व्यापकारे तुझ नमो. मुखे अंध बहिर, तयासी देशी नेत्र क्षोत्र, कुष्ठदी रोगांचा संवार, करिसी देवा तुझ नमो. जय 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 चतुर्वेद स्वरूपा, जय विधी हरिहर रूपा, पुराण पुरुष आद्य रूपा, ब्रह्मस्वरूपा तुझ नमो. नमो कमळ कुळ विकाशका, नमो भक्त मनोरथ पूरका, नमो दुरितांधकार वारका, वृष्टिकारका तुझ नमो. उदय काळी विधी रूप, मध्यान्नी गिरिजेश रूप, अस्तमानी स्वय विष्णू रूप, ऐसिया त्रिमूर्ती तुझ नमो. नमो किरीट कुंडल धरा, हिरण्यवर्ण मणिहारा, केयूर कुंडल मंडित भास्करा, नारायण रथास्ता, तू आदि नारायण रूप, स्मरणे हरिसी भक्त पाप, प्रसन्न होवनिया चाप, अभद्य द्यावे मज लागी. ऐसे स्तवन ऐकोणी, प्रसन्न झाला दीनमणी, अभद्य चाप तत्क्षणी, देऊनी वराते दिदले. काय सांगितलं महाराज, स्तुती स्तवन या ठिकाणी केलेलं आहे महाराज. लहानी त्या ठिकाणी स्तुती केलेलं आहे. आणि अशा प्रकारे सांगू लागले स्तुती स्तवन केलं. स्तुती स्तवन कशा प्रकारचं केलं की असणारा आंधळ्याला डोळे देणारा आणि बहिऱ्याला सुद्धा कान देणारा, अशा प्रकारचा असणारा देवा तू आहे, आम्हाला धनुष्य या ठिकाणी द्यावं, अशा प्रकारे स्तुती स्तवन केलं. आणि सूर्यनारायण असणारे प्रसन्न झाले. त्यांनी धनुष्य तर दिलं, परंतु वरदान काय दिलं वाचा महाराज. संतुष्ट झाला लव बाळा, कुशा प्रति बोले वाक्य मंजुळा, मज लागी सूर्यस्तवन प्रांजळा, वाल्मिकी होते शिकविले. आणि मग सांगितलं लवानी काय म्हटले की असणारे या ठिकाणी सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांना धनुष्य दिलं. आणि मग त्यांनी सांगितलं की मला वाल्मिकी ऋषीनं असणारा हे स्तुतीस्तवन शिकवलेलं आहे, अशा प्रकारे बोलू लागला. तेने प्रसन्न केला तपना, धनुष्य पावलो अभेद्य जाण, सर्वदा जय ऐसे वरदान, दिनकर नाथे ओपिले. सर्वदा विजय अशा प्रकारचं असणारं वरदान सूर्यदेवानं त्या ठिकाणी दिलं महाराज. आणि लव बोलू लागला की त्यांनी आपल्याला वाल्मिकी ऋषीनं जे शिकवलं, जे स्तुतीस्तवन शिकवलं, ते आज मी त्या ठिकाणी मला उपयोगाला आलं. आणि जेणेकरून असणारे भगवान सूर्यनारायण प्रकट झाले आणि त्यांनी वरही दिला, सर्वदा विजय तुम्हाला हो, आणि धनुष्यही हातामध्ये दिलं, अशा प्रकारची चर्चा करू लागले. ऐकता तोषला तो कुश, दोघे एकत्र झाले सुवेश, परदळ तृण जाळावयास, काय वाताग्नी मिळाले. आणि ज्याप्रमाणे असणारा वात आणि अग्नी, वारा आणि अग्नी एका ठिकाणी ज्याप्रमाणे मिळावे, आणि परदळ म्हणजे काय सांगितलं गेलं की असणार त्या ठिकाणी गवताची गंजी सांगितलं, आणि त्याला मारण्यासाठी सज्ज झाले, अशा प्रकारे सांगू लागले. लक्ष्मणाचे आले सैन्य, देखोनी सरसावले दोघे जण, सोडिती अनंत मार्गणा, जेवी मेघी जलधारा. आणि काय सांगितलं, लक्ष्मणाचं पदर त्या ठिकाणी येत आहे, सैनिक येत आहे, हे पाहिलं महाराज.
आणि असणारा त्याने बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे वारं सुटावं आणि आभाळ ज्याप्रमाणे निघून जावं तशा प्रकारची अवस्था सांगू लागले. दळी प्रवेशता दोघे वीरा खळपळला सैन्य सागरा जेवी मैनाक आणि मंदारा भिडता सागर आंदोळले. आणि काय सांगितलं की 2 पर्वत असावे, मैनाक आणि मैनागीर अशा प्रकारचं 2 पर्वत. 2 प्रकार त्या ठिकाणी आढळले की असणारा समुद्राचं ज्याप्रमाणे असणारं उसळण होतं तशा प्रकारची अवस्था सांगू लागले. संघट तालव आणि कुशा मागे सैन्य सरले 2 कोशा तो काळजित सौमित्रासा शरे मार्ग रोधिले. आणि असणारा संघटता दोघे वीर असणारे कुश आणि लव एका ठिकाणी महाराज संघटन त्यांचे एक ठिकाणी आले गेले आणि त्यांना पाहिल्याबरोबर महाराज कोस अंतर महाग असणार त्या ठिकाणी सैनिक सरकू लागला. अशा प्रकारची अवस्था सांगतात. मग क्रोधावला लक्ष्मणा शतगज भ्रमी करोनी दारुणा ओढून या वर्ष तसे बाणा जेथे प्रवेश न चले वायूचा. वायूच आहे प्रवेश ज्या ठिकाणी वायू सुद्धा येऊ शकत नाही अशा प्रकारचं असणारं लक्ष्मणाचं बाण आहेत महाराज. आणि लक्ष्मणानं बाण सोडायला सुरुवात केली म्हणतात. मग बोले परीक्षिती नंदना कैसे सांगाजी भ्रमीचे लक्षण तव जैमिनी मने सावधाना ऐक लक्षण तयाचे. ऐक लक्षण तयाचे असणारे मला वाटतंय जन्मेंजय राजा आहे आणि ऋषीला विचारू लागले ते कशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी बाण आहेत, कशा प्रकारचं बाण सोडले गेले याचं असणारं मला सविस्तर सांगावं अशा प्रकारे विचारू लागला. शत गुणावे शते करुण हेतुकी संख्या कुंजर जाना प्रतिगजी 10 सेंदना रथा प्रति शतयाचे. आणि त्याचा असणारा चक्राकार ते असणारा बाण सोडले महाराज. भ्रमेनं त्याला सांगितलं गेलं की असणारा 100 हत्ती असावे आणि 100 त्यांना गुणावं आणि 100 गुणल्यानंतर जेवढं असणारं त्या ठिकाणी ताकद तयार होते त्याची असणारी ताकद सांगू लागले महाराज. हाई शत पदाती जाण इतुके मिळूनी एक भ्रमी प्रमाण ऐशा लक्षणे शत भ्रमी करुण लव बाळ वेष्टीला. आणि काय सांगितलं महाराज असणारा त्या ठिकाणी चक्रव्यूह तयार केलं महाराज. 100 हत्ती 100 गुळावे जेवढं गुणाकार होतो तेवढा असणारं चक्रव्यूह तयार केलं. त्याच्यानंतर घोडे आहेत असणारे तेही घोडे तितकेच आहेत अशा प्रकारचं वेष्टन भ्रमण त्या ठिकाणी केलं म्हणून सांगू लागले. तेने लव बाळ एकला त्या भद्रविहात सापडला परितो महावीर आगळा मानितयाला तृणासमान मानू लागला महाराज. अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. भ्रमीचक्र त्याला म्हटलं जातं. भ्रमीचक्र काय आहे ते जमिनी सांगितलं मला. ते असणारे व्यूह त्याला म्हणते तो भ्रमीचक्र आणि चक्रव्यूह त्याला म्हणतात. अशा प्रकारे केला गेला आणि एवढं त्या असणाऱ्या चक्रामध्ये असणारा लव सापडला महाराज. परंतु ते तृणासमान मानू लागले अशा प्रकारची अवस्था सांगतात. नानाविध सोडोनी बाण केले शस्त्रांचे निवारण सिंहनाद गरजे सीतानंदन जेवी घन कल्पंती. ज्याप्रमाणे असणारं आभाळ महाराज कल्पंताच्या वेळी ज्याप्रमाणे असणारं पाऊस पडतो घन आणि तशा प्रकारचं असणारा हे गर्जना असणाऱ्या लवाने केले म्हणून सांगू लागले. शते शताते लव मारी द्विशते द्विशताते संवारी ऐशा 40 गज भ्रमी निर्धारी मारोनी गरजे लववीर. 100 सांगितलं त्याच्यानंतर 200 सांगितलं त्याच्यानंतर 300 400 400 गुणले 400 अशा प्रकारचा असणारा ईश्वर महाराज. आणि प्रत्येकाला 4 असणारं रिंगण त्या ठिकाणी केलं होतं. त्याला चक्रव्यूह म्हटलं जातं आणि ते चक्रव्यूहचं भेदन या ठिकाणी केलं. असंच भेदन महाराज त्या असणाऱ्या महाभारतामध्ये सुद्धा आपल्या पाठीमागे झालेलं आहे. अभिमन्यूला सुटलं नाही आणि अशा प्रकारे सांगू लागले महाराज. शस्त्रे भंडांग झाला लव बाण गज देहाते करी लव ऐसा तो चतुरंग सैन्यार्णव फोडोनी टाकीला क्षण मात्रे एक क्षणही न लागता काय युद्धकला असेल महाराज. कशा प्रकारची युद्धकला श्रेष्ठ अशा प्रकारचा वीर आहे महाराज. यांनी काय केलं एकाच बाणे असणाऱ्या या चक्रव्यूहाचा छेदन त्या ठिकाणी केलं गेलं. पुढे सांगू लागले. लवनयनी पाहे भूतळ तव गज देह खंडे झाले से निळ सैन्य पळू लागले ओ सकळ
भये करुणी दश दिशा. भये करुणी दशी दिशा, दाही दिशेला असणारं सैनिक महाराज पळू लागलं. का? एवढं चक्र मोठं तयार केलं होतं, ते एकाच बाणानं त्याचं खंडन केलं. डोळं उडून पाहिलं तर सगळं असणारं खंडन त्या असणाऱ्या हत्तीचं झालं होतं. अशा प्रकारे सांगू लागले. जिकडे पाहती तिकडे कुंजर, पळती शब्द करुणी किंकर. जवत तो पाठीसी आहे लववीर, तव कुशेंद्रे न देखे. आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं, जोपर्यंत पाठीशी असणारा लव आहे तो पण कुशल त्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी तो कशालाच भीत नाही. तशा प्रकारच्या अवस्था सांगू लागले म्हणतात. जो तमरी पुवारण अंकुश, तो कोठे गेला कुश. म्हणून व्याकुळ झाले मानस, तो अपूर्व एक वर्तले. आणि मला ते विचार करू लागलं, म्हणतात कुश कुठं निघून गेला आता, आणि म्हणून थोडस व्याकुळ मन झालं गेलं. त्यावेळेस अपूर्व असं आश्चर्य काय घडलं गेलं, पुढे सांगू लागले. लवणासुराचा मातुळ, रुधिराक्ष नामे राक्षस प्रबळ. श्रीरामा पुढे शरण जाऊनी केवळ, मग प्राण वाचविला. आणि असणाऱ्या काय सांगितलं, लवणासुराचा मामा रुद्राक्ष नावाचा त्याचं नाव आहे महाराज, आणि त्यानं काहीतरी करून असणार रामा पुढे गेला आणि आपला प्राण वाचवला. अशा प्रकारे सांगू लागले. तो राक्षस होता लक्ष्मणाच्या सवे, तेने लवाचे धनुष्य नेले लाघवे. त्या ते देखोनी स्वभावे, लव काय बोलिला. आणि अशा प्रकारचा असणारा तो लवणासुराचा मामा रामप्रभूला शरण गेला होता. तो ही असणाऱ्या लक्ष्मणाबरोबर युद्धाला आला होता. आणि तिथं आलेला त्यानं काय असणारी कला केली महाराज, त्या लवाचं धनुष्य हिरावून चोरून नेलं. आणि नेत असताना पुढे लव काय करतात, अरे राक्षसा क्रूरा, उभारा रे उभा तस्करा. आता रक्षा पुल्या शिरा, म्हणून चक्र घेतले. आणि मग ते असणारं धनुष्य घेऊन पळून जाणार महाराज रुद्राक्ष नावाचं. आणि त्यानं त्याला पळून जात असताना असणाऱ्या लवानं सांगितलं, अरे थांब थांब म्हणले, पळून जाऊ नको म्हणले. आपलं आता शिर त्या ठिकाणी सांभाळावं म्हणून चक्र हातामध्ये घेतलं आणि घेऊन पुढे सांगू लागले. चक्र घेऊनी जानकी बाळ, वेगे उडाला नभ मंडळ. शेन घेऊनी आमिष कवळ, जैसा उडे आकाशी. आणि तशा प्रकारे सांगू लागले महाराज. काय सांगतात की असणारं ते चक्र घेतलं, आकाश पंताला ओढला. आणि आकाश पंताला ओढून आता पुढे काय करतो, बक्षी घेऊन वर आपल्याला उडतो. हाती घेतले चक्र, रुधिरे व्यापिले सर्व शरीर. तेने क्षोभला तो कैसा किशोर, नेनो चक्रधर साक्षात. साक्षात चक्रधर असावा, श्रीकृष्ण भगवंत असावे. तशा प्रकारचा असणारा हा लव दिसू लागला महाराज. रुधिर असणार, रक्ताने अंग सगळं माखलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी सांगू लागले. लहू आते देखता गगनी, सर्व भयभीत झाले मनी. नेनो कोणाचे मस्तकी येऊनी, कोसळेल अकस्मात. अकस्मात कोणाच्या मस्तकावरती येऊन कोसळ, काही सांगू शकत नाही. म्हणून असणारं सैनिक सगळं भयभीत झालं. सैनिकाने पाहिलं वरी महाराज की असणारं हे आकाशपंताला उडलंय, चक्र हातामध्ये आहे. आता काय करेल काय नाही याची भीती सर्वांना वाटू लागली. कोणी धनुष्या लाविती बाण, कोणी शिरी धरिती ओढण. हा आम्हावरी पडेल म्हणून करीती शयन. कित्येक जण महाराज त्या ठिकाणी खाली झोपू लागले जमिनीवरती. कित्येकांना असणाऱ्या ढाली महाराज आपल्या मस्तकावरती धरल्या. कित्येक असणार त्या ठिकाणी पळू लागले. अशा प्रकारची अवस्था सांगतात. कोणी मृत गज देही लपाले, कोणी प्रेत देहासी झगटले. कोणी रता खाली लपाले, मनी भय पावनिया. मनी भय पावनिया, मनामध्ये महाराज भीती त्यांची आहे. कुणी काय करायचं, रथाखाली धरून बसायचं. कुणी काय करायचं, हत्ती महाराज मेलेला असतं त्याच्या बाजूला लपून बसायचं. कुणी असणारं दुसरंच असणारं एखादं मड उचलायचं, आपल्या अंगावरती घ्यायचं. अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. आईसे धाक पावले, नाना उपाय करीते झाले. होते अवशिष्ट जे उरले, तेही पळाले दश दिशा. आणि असे काय महाराज या ठिकाणी जागी जागीच लपले. आणि जे शिल्लक राहिले महाराज तेही दाही दिशेला पळून गेले. अशा प्रकारची अवस्था. पूर्वी दशरथाचा होता जो प्रधान, सुज्ञ नामे अति प्रवीण. तयाचे 10 नंदन, नामे त्यांची ऐकावी. आणि काय सांगितलं,
दशरथाचा कोण आहे? प्रधान. प्रधान आहे, पूर्वी होता महाराज. त्याचं नाव काय सांगितलं? सुज्ञ नाव आहे महाराज. आणि अशा प्रकारचं त्या सुज्ञाला 10 पोरं होती आणि या 10 पोराची नावं फक्त ऐकायची आहेत, सांगायची नाहीत महाराज. जित श्रम धार्मिक शत्रु सुदन सुकेतू चंद्रशल मदन काल मल्ल सिंह विधान ऐसे 10 जण उठावले अनेक बाणा ते सोडून अंबरी विंदिला सीतानंदन दश दश बाणे करुण विंदिती सक्रोध लवाते. आणि काय सांगितलं? लवजोत असणारा चक्र हातामध्ये घेऊन जे उडी मारून आकाशपंताला होता आणि हे 10 सांगितले महाराज दशरथाचे प्रधानाची मुलं. ही 10 जण आहेत आणि प्रत्येकानं 10 बाण सोडले महाराज. आणि अशा प्रकारचं बाण असणाऱ्या लावाला असणारे सोडले लावावरती पुढे सांगू लागले. ऐसे अनंत सोडून शर हातीचे चक्र छेदिले सत्वर मग भूमीसी येऊन लववीर परिग घेतला दारुण. आणि अशा प्रकारच्या असणारे 10 बाण सोडल्यामुळे हातामध्ये चक्र जे आहे ते चक्राचूर झालं, त्याचे तुकडे झाले. मग सगळे जाणारे लगेच असणारं खाली लवाने उडी मारली आणि लगेच महाराज असणारं परिघातामध्ये घेतलं. आता कशा प्रकारचे युद्ध करतात? मग घालून या गायाते सारथी सह मारिले मंत्री पुत्राते छिन्न भिन्न करुणी तयाते 10 जणाते पाडिले. 10 जणाते पाडिले महाराज. अशा प्रकारचा पराक्रम त्या ठिकाणी लवाने केला, परिघातामध्ये घेतला. त्याच्या रथासहित त्यांच्या आणि घोडे आणि त्यांनाही चक्राचूर 10 जणांचा केला. अशा प्रकारचं असणारा युद्ध कला सांगू लागले. वेदशास्त्रहीन ब्राह्मण कुटिळ पाखंडी नास्तिक कुशिळ ते रवरवी पडती तात्काळ तेवी पडिले 10 जण. 10 जण तेवी पडिले. शास्त्रज्ञ पंडित असावा महाराज आणि त्याच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी नुसतंच बडबड करत असं त्याचं ज्ञान त्याला नसावं. आणि ते महाराज त्याच्यामुळं काय होतं की असणारे त्याचे पूर्वज तो स्वतः सगळेच महाराज नरकामध्ये जातात. ज्याप्रमाणे ते नरकामध्ये जावे तशा प्रकारे असणारे 10 जणांना त्या ठिकाणी पाटील म्हणतात. मातृद्रोही गुरु निंदक द्विजद्रोही विश्वासघातक तयासी नरकपात जेवी देख तेवी पतन तयासी. तेवी पतन तयाचे. गुरुद्रोह कोणी करीत असेल, मातृद्रोह करीत असेल आणि असा जो कोणी असेल त्याला महाराज नरक प्राप्त असतो. आणि तशा प्रकारची अवस्था या 10 जणांची झाली म्हणतात. मग ओढोनिया सीता सुत गद हस्ते अकस्मात रुधिराक्ष विख्यात एकाएकी हानीला. त्यांचा असणारा वडील रुद्राक्ष नावाचा हातामध्ये गदा घेतली, उडी मारली, एकाच ठोक्यात महाराज त्या रुद्राक्षाला मारलं गेलं. अशा प्रकारचा पराक्रम सांगू लागले. तोरणी पडिला मूर्छित सवेची सावध झाला राक्षसनाथ उसने घाई ताडीत ऐसा वीर तो उठिला. ऐसा वीर तो उठला महाराज. त्याला लागलं, ठोका लागल्याबरोबर बेशुद्ध पडलं, लगेच सावध झालं आणि हातामध्ये शस्त्र घेतला आणि तो आता असणाऱ्या लवावरती धावला म्हणतात. तेने लव मूर्छित पाडिला एक मुहूर्त सावध झाला मग हाती कुंता युद्ध घेतला बळे लोटला राक्षसावरी. आणि ते ठोका लागल्याबरोबर थोडासा एक क्षणभर त्या ठिकाणी मूर्छना लवाला आली, लगेच सावध झालं आणि हातामध्ये शस्त्र घेतलं आणि पुन्हा राक्षसावरती धावला म्हणतात. कोणते त्याचे छेदोनी शिरा आपुले धनुष्य हरिले सत्वर जे सूर्य दिदले सुंदर ते चढवणी सत्वर सरसावला. आणि महाराज असणारा त्याला एकच ठोका दिल्याबरोबर त्याचा असणारा त्या ठिकाणी वध झाला आणि त्याच्या हातामध्ये असणार धनुष्य जे होतं ते धनुष्य त्यांनी हिसकावून घेतलं म्हणतात. पुन्हा लक्ष्मणे भ्रमी रचून वेडीला तो सीतानंदन जेवी गर्भस्थ आणि अज्ञाने करुण वेडी जे तैसा वेडीला. आणि तशा प्रकारे सांगू लागले महाराज. काय सांगतात की असणारं लगेच पहिलं जे असणारं आवरण टाकलं होतं तेच आवरण पुन्हा दुसऱ्यांदा लक्ष्मणाने टाकलं गेला. अशा प्रकारे सांगू लागले. धरोणी देहाची अहम ममता तेच्या योगे स्त्री पुत्र दुहिता त्यांची मायेने वेडी जे पिता तेवी सीता सुता वेडीले. तशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा वेडने केलं महाराज. काय सांगतात की असणारा एखादा असणारा ब्राह्मण असावा आणि त्याला असणार त्या ठिकाणी वेष्टन करावं. तशा प्रकारची अवस्था सांगू लागले. आईसा संध्याकाळ पर्यंत विरी वेडीला सीता सुता
जरी तृणे वेष्टीला हिरण्य रेत तरी नाश कवनाच. आणि तशा प्रकारे सांगू लागले महाराज. संध्याकाळपर्यंत दिवसभर युद्ध चाललं आणि सारखं वेष्टन त्या ठिकाणी करायचं. अशा प्रकारची अवस्था लवाची केली म्हणतात. देवी सीतेचा बाळ सैन्य जाळी तसे प्रबळ सर्वासी झाला प्रलय काळ वीर पळती दश दिशा. आणि महाराज या ठिकाणी एवढं असणारं आवरण टाकत असताना सुद्धा त्याचं सर्वांचं छेदन करायचं आणि लगेच महाराज सैनिक काय करायचं, 10 दिशेला पळून जायचं. अशा प्रकारचं युद्ध दिवसभर चाललं म्हणून सांगू लागले. आता पुढे कुश लक्ष्मण युद्ध करतील दारुण ते पुढील प्रसंगी निरूपण अमृतमय ऐकावे. अमृतासारखं असणारं त्या ठिकाणी लक्षण आहे. सुंदर अशा प्रकारचं सांगू लागले. आणि असणारं कुशाचं आणि लक्ष्मणाचं कशा प्रकारचं युद्ध होतं तेही पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायचं सांगू लागले. इति श्री जैमिनी अश्वमेध रामलीला अमृत घाद श्रवणे होय चित्त शुद्ध मने श्रीधर श्रोतय पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी लक्ष्मणाचे रथावरी बैसून चला त्वरित जाऊ निघून हे ऐकून या वायुनंदन वृक्ष वानरा बोलत असे. आणि मग त्या असणाऱ्या लवाने सांगितलं, दादा तू रामाच्या रथावरती बस, मी लक्ष्मणाच्या रथावरती बसतो. असं हनुमंतानं ऐकलं आणि हनुमंत आपल्या वानरांना काय बोलतो ऐका. नेत्र झाकुनी वेगेशी लव धरून येईल सीतेपाशी मग त्या लज्जेने जीवितवाशी काय वाटेल ते ठेवावे. आणि हनुमंताने सांगितलं वानरांना, हे बघा म्हणले ही लेकरं आपल्याला ऐकत नाही. ती कालपासून आपण बघायला ही आपल्याला बांधून नेतील पण नेणारच कुणा पुढं, सीते पुढे घेऊन जाणार आहे. आणि सीते पुढे जर आपल्याला ह्यांनी बांधून नेलं तर तोंड दाखवायला सुद्धा आपल्याला जागा नाही असं हनुमंत बोलू लागले. जरी रामे सोडवावे अम्माचे तरी तोही वश झाला त्या बाळाचे म्हणून आपल्या प्राणाचे वाचविजे युक्तीने. हनुमंताने सांगितलं, बाबा आजपर्यंत आपल्यावर जर संकट पडलं तर आपल्या पाठीमागे राम असतोय म्हणले. आता रामाला बी यांनी बांधून टाकलंय. राम सुद्धा या लेकरांना वश झालाय. मग आता आपण कुणाला शरण जायचं. त्यामुळे आपला जीव स्वतःच्या युक्तीनं वाचवा हनुमंत वानरांना सांगू लागला. ऐसे करून या भाषण लटकेच झाले मूर्छामान परीते लेवे तैशीची धरून रथावरी घातले. आणि हनुमंताने सांगितलं ह्यांच्या बरोबर युद्ध करून जिंकू शकत नाही. मग कसं आहे तसं पडा म्हणले, कसं तरी नाटक करा. सगळे वानर पडले महाराज बंधनामध्ये. त्या लवकुशाने विचार केला नाही कोण लहान कोण मोठं, फर 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 वडीत सगळ्याला घेऊन निघाला. सत्वर पावले स्वस्थाना साष्टांगे वंदिले मातृचरणा प्रेमे दिले आलिंगन आवडी वदन चुंबिले. आणि सगळ्या वानराला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाला सगळ्या सैन्याला बांधून त्या ठिकाणी 2 मुलं घेऊन गेली. आईच्या समोर गेली. ह्यांना अजून आई पुढे आणलं नाही. 2घही जण गेली आईच्या पुढं, नमस्कार केला, पाया पडले. 12 वर्षाची लेकर आईच्या पाया पडतात महाराज. आपण म्हातारजवळ पडत नाही. आणि मग आईला आनंद वाटला. मुलांना उचललं, पप्पी घेतली, आलिंगन दिलं, हृदयाला लावलं असं सांगतात. मग लवे अत्यंत कथान मातेचे सांगे आपण माते कुशे जे केले समरांगण ते सर्वता न बोलवे. आणि मग लव आणि कुश आईच्या समोर गेले. आणि लवानं सुरुवातीपासून घोडा धरल्यापासून काय काय पराक्रम ह्या दोघांनी केला त्या आघाद पुरुषार्थाचं वर्णन कुशाचा पराक्रम लव आईला सांगू लागला. कुशे श्रीरामाते जिंकले आणि सकळ दळात ते भंगिले वस्त्र अलंकार ते म्या हरिले दृष्टी पाहे हे जननी हे. आणि लवाने सांगितलं आई हे असणाऱ्या कुशदादानं भैयानं राम लक्ष्मणाला जिंकलं सम्रांगणामध्ये. आणि मी यांची वस्त्र काढली, अंगावरची कपडे काढली, वस्त्र अलंकार काढलं असं या ठिकाणी सांगू लागले. मग दोघे पुत्र बैसोली जवळी तेने शोभली राम वेल्लाळी जेव्ही तारकाळे पार्वती जवळी ते दुजा विघ्नेश असे. आणि मग त्यावेळेस लव आणि कुश आईच्या मांडीवरती बसले महाराज. सीता माता दिसू लागल्या पार्वती सारख्या.
पार्वतीच्या मांडीवरती गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी बसावे, तशा पद्धतीनं लव आणि कुश यांना मांडीवरती घेऊन सीता माता शोभून दिसू लागल्या. माते हे अपूर्व वानर देखिले, म्या तुझ लागी दाखवावे आणले. वा. हे तुवा दृष्टी पहावे वहिले, कैसे अंगुर हलविते. आणि मग कुशानं सांगितलं, लवाने सांगितलं, आई तू ह्याच्या आधी कधी वानराला बघितलं नसेल म्हणले, माकडे कसं असतं तुला काय माहिती म्हणले, मी दाखवायला आणलीत म्हणली तुला माकड, बघ म्हणली तू तिथं आहे, कसं शेपटी हलवत आहे असं लव सांगू लागला. जाणून सीता बोले त्या लागुनी, त्याशी सोडरे तत्व करुणी. हे महावीर अभिनव मानी, मज पाहता प्राण देतील. आणि मग त्यावेळेस आईनं सांगितलं, बसा 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 इथं बाजूला. 5 दिवस तुम्ही शांत आहे. कोणा घ्या कानोनी सीतेचे सीता बोले वचन, त्या सोडरे सत्य करून तो महावीर अभिमाने, मज पाहता प्राण देतील. आणि सीतेनं सांगितलं, लेकरांनो तुम्ही कुणाला धरलंय कुणाला जिंकलंय काय तुम्हाला माहिती का म्हणले, बर धरलंय ती धरलंय असू दे म्हणले, पण ह्यांना माझ्या पुढे आणू नका. मला जर ह्यांनी पाहिलं तर स्वतःची लाज वाटून स्वतःच जीव देतील असं माता सीता आपल्या लेकरांना बोलू लागल्या. पहिले तो वीर म्हणजे कारणे, बहुत कष्टला से प्राणे, याच्या उपकार ठेंगणे, गगन वाटे लो बाळा. आणि सीतेने सांगितलं, लेकरांना तुम्हाला माहिती नाही म्हणले, ही जी वानर आहेत तुम्ही ज्यांना धरून आणले त्यांच्या उपकाराच्या पुढं एवढे अथांग उपकार आहेत. वायुपुत्रा तुझा उपकारो, मज श्रीरामा झाला थोरू, तो न फिटे साचारो, नाना अवतार धरिताही. एवढे उपकार आहेत यांचे माझ्यावरती असं माता लव आणि कुशाला सांगू लागल्या. जो देहाचा जो जनिता, त्याचा प्राण हा खेपी सर्वता, हाई ते भक्त पंथा, सोडीच्या ते जाऊनी. आणि मग सांगितलं महाराज, अशा प्रकारचा असणारा बलवान भगवान परमात्मा वानर सर्वस्व आहेत, यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या यांना जिंकलेला आहे असं सांगतात. बसू द्या ही जे ह्याच्यासाठी तर ही अध्याय चालू होता, सीताला पाठीला बसा काय नसतं त्याचं. ऐशा मातृवचन, लवाने ते दिले सोडून, मग न पाहता सीतावदन, मने वंदुनी पळाले. आणि सीतेने सांगितलं, बाळांनो लेकरांनो तुम्हाला काही माहिती नाही म्हणलं, हे वानरांना सोडून द्या. आणि आईच्या सांगण्यावरनं लवानं माकडांना धरून आणलं होतं, सोडून दिलं. त्यांनी सीता मातेला पाहिलं नाही महाराज, काय पाहावं, तिच्या लेकरांनी धरून नेलेलं पाहिजे का, म्हणून सगळे लाजले, मनातून नमस्कार केला, निघून गेले म्हणतात. परम संतोषी धोगाशी, निघाले आले रामापाशी, झाले वर्तमान तयाशी, सावध करून सांगती. आणि राम तिकडे रथावरती पडले होते महाराज, वानर पळून गेले, देवाला जागा केलं, देवा ओटा म्हणले, काय काय बघायला होता तुम्ही, काय माहिती म्हणले आम्हाला. आणि अशा प्रकारे जे घडलं त्या असणाऱ्या आश्रमामध्ये ते सर्व त्या असणाऱ्या वानरांनी भगवंताला सावध करून सांगितलं म्हणतात. मग तो वाल्मिकी येता घ्रासी, सीता कुमारी वंदिले तयासी, सांगते अत्यंत कथेशी, जे जे युद्धी वर्तले. आणि वाल्मिक महाराज आले महाराज, वरुणाचा यज्ञ संपून आले, कारण सुरुवातीलाच महाराज वरुणाच्या यज्ञासाठी गेले होते. वरुण देवाचा यज्ञ संपला, वाल्मिक महाराज आपल्या आश्रमामध्ये आले. सीतेनं आणि लवकुशांनी गुरूंना नमस्कार केला आणि जे घडलं आजपर्यंत सगळं सांगितलं म्हणतात. ऐकता वाल्मिक संतोषला, म्हणे मज परम लाभ झाला, श्रीराम पाहि मी डोळा, या कुमारास प्रसादे. आणि मग वाल्मिकांना आनंद झाला महाराज, देव आलाय आपल्या घरी, देव चालून आलाय आणि देव आपल्याला पाहायला भेटतोय. होय, श्रीराम देखावया दृष्टी, पाहिजेत भाग्याची या कोटी. कुणाला बी राम दिसतो का? आणि आपल्याला रामाचं दर्शन होतंय, कुणामुळं होतंय? ह्या मुलामुळं, ह्या 2 मुलामुळं आपल्याला राम बघायला भेटतो, याचा आनंद महाराजांना झाला म्हणतात.
आता मी एक करीन, श्रीराम आश्रमाचे आणीन, सपुत्र जानकी समर्पीन, करीन पूजन यथाविधी. मग वाल्मिकांनी मनामध्ये ठरवलं आपली जिम्मेदारी संपली. आता मी रामचंद्राला घरामध्ये आणणार, त्यांची पूजा करणार आणि यथाविधी सीतारामाला अर्पण करीन, असा विचार वाल्मिक महाराज या ठिकाणी करतात. मग मुनी जाऊन या पाहे रणांगण, तो सगळं सैन्य गतप्राण. मग आपले कमंडलूचे उदक सिंचन केले सजीव सर्वही. आणि मग अशा प्रकारे महाराज वाल्मिक ऋषी रणांगणावरती गेले. रणांगणावर गेल्यानंतर सर्वच गतप्राण होऊन पडलेले होते. आपल्या कमंडू मधलं पाणी घेतलं, अमृतमय पाणी सर्वांवरती शिंपडलं आणि त्या सर्वांना सजीव केलं असं सांगतात. तुम्हाला बसायला नाही काय म्हणतो. तुमची परमनंट जागा आहे आबा ती. पुंडलीकर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. रामे वंदिले मुनी चरण, प्रेमी दिले आलिंगन, भरत लक्ष्मण शत्रुघ्न, सर्वै वंदिती वाल्मिका ते. वाल्मिक महाराजांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वानर सैन्य सर्वांना सावध केलं आपल्या कमंडलू जलामधून. आणि राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांनी वाल्मिक ऋषींना साष्टांग नमस्कार केला म्हणतात. सैन्य उठता प्रबळ, वाद्य वाजती तुंबळ, आनंदले वीर सकळ, धन्य म्हणती मुनिवरा. आणि मग सर्व सैन्य उठलं महाराज, आनंद झाला, वाद्यांचा गजर वाजवला आणि वाल्मिक ऋषींची त्या ठिकाणी धन्यता सर्वजण देऊ लागले. सकळ सैन्यसी रघुनंदन, वाल्मिकानीला आश्री प्रार्थून, सन्माने सीतारमण, मुनिवरी तो पूजिला. आणि मग सर्व सैन्य सहित आपले 4 बंधू आणि सर्व सैन्याला घेऊन वाल्मिक महाराजांनी रामाला आपल्या आश्रमामध्ये आणलं आणि यथोक्त देवाची पूजा वाल्मिक ऋषींनी केली म्हणतात. कुशाचे जन्मकथन, वाल्मिक सांगितले रामा कारण, ऐकता श्रीराम संतोषन, धन्य म्हणे जी मुनिवरा. आणि मग रामचंद्राला आसनावरती महाराजांनी बसवलं आणि त्या असणाऱ्या लवकुशाची जन्मकथा सविस्तर पहिल्यापासून त्या ठिकाणी रामचंद्राला वाल्मिक महाराजांनी सांगितली म्हणतात. मगला प्रती बोले मुनिभूषण, भावे वंधारे पित्रचरण, तव कुशालवानी मातेचे वदन, पाहून झाले संशक. आणि मग वाल्मिक महाराज आले, सीता होत्या, 2 मुलांना वाल्मिक ऋषींनी बोलवलं आणि सांगितलं, लेकरांनो हेच तुमचे वडील आहेत, त्यांना नमस्कार करा. शंका वाटली महाराज लेकरांना, ह्याला आपण बांधून आणलंय धरून. आणि मग मुलांनी आपल्या आईकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित झालं म्हणतात. तवती जानकी मूळ माया, जानवी पुत्रास खुनवनिया, मम उदर शुक्ती मुक्त निपोजवया, जेल आधार हात जाणीजे. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी मुलांनी आईकडे पाहिलं, म्हणजे महाराज सांगते ती खरंय का असं म्हटल्यानंतर ना सीतेनं त्या ठिकाणी सांगितलं, काय सांगतात ऐका. ऐसी सीता वचनाची खून, वेगे पाहुनी नृपनंदन, मग वंदिले श्रीरामचरण, प्रेमी आलिंगन दिधले. आणि सीता मातेनं खुणावून सांगितलं, लेकरांनो हेच तुमचे वडील आहेत म्हणले, पाया पडला. आणि रामाला सुद्धा खुणावून सांगितलं, हीच तुमची लेकर आहेत म्हणले. मग लवकुशानं त्यांचं राम प्रभू श्रीरामचंद्राच्या पायावरती मस्तक ठेवलं, रामानं लेकरांना उचललं, आलिंगन दिलं म्हणतात. सीता पुत्राची झाली भेटी, नेन कैवल्ये पडली मिठी, जेवी गंगा मिळत सागरा पोटी, द्वैत भावन उरेची. लवकुश आणि भगवान श्रीरामचंद्राची भेट झाली महाराज, आनंद वाटला सर्वांना. तिथल्या शूरवीर महाराज ऋषी मंडळी होते,
सर्व योद्धे होते त्यांना सुद्धा आनंद वाटला. जशा दोन नद्या एकत्र मिळाव्या आणि त्या ठिकाणी असणारा मोठा समुद्र तयार व्हावा, तसं एवढा आनंद या सर्वांना झाला म्हणतात. मग मुनीचे आज्ञा करुनी श्रीरामचरण वंदी जनक नंदिनी आदो मुख उभी कर जोडूनी मग हास्य वक्रे राम बोले. आणि वाल्मिक ऋषींची आज्ञा घेतली. सीतामाता रामचंद्राच्या जवळ गेल्या, रामाच्या पाया पडल्या आणि खाली मान घालून माता उभा राहिल्या. त्यावेळेस भगवान परमात्मा हसले. काय बोलतात ऐका. तुझ जनापवादे म्या टाकिले त्याचे आम्हा पाप घडले म्हणून देहांत प्रायचित दिले कुशबान तीर्थे आम्हासी. आणि रामचंद्रांनी सीतेला सांगितलं, तुझा अपराध नव्हता मला माहित आहे, मला सर्व माहित आहे, पण काय करायचं, राजा आहे आणि राजानं प्रजेचं ऐकावं लागतं. प्रजेमध्ये तुझा अपवाद उठला म्हणून निरापराध सीतेला तुला आम्ही वनामध्ये सोडून दिलं. त्याचं प्रायश्चित आम्हाला मिळालंय. तुझ्याच लेकरांनी आमच्या असणाऱ्या त्या बाणाच्या वर्षावानं शरीरामधलं सगळं रक्त आमचं त्या ठिकाणी संपवलं. देहांत प्रायश्चित्त या कुशाच्या बाणांनी आम्हाला दिलं असं भगवंत सांगतात. जरी झाला मनुष्य अपराध तरीही तुझी करणी अगाध मी करता हे प्रसिद्ध ज्ञानदृष्टी जाणती. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, भगवंतानी सांगितलं, तुला वाटत असल की या मुलांकडून अपराध झाला, वडिलांबरोबर युद्ध केलं, तर मला माहिती नाही अशातला भाग नाहीये. मला सगळं माहित आहे, कारण मी सर्वांचे हृदयवासी, सर्व मला माहिती आहे. तरी सुद्धा मी यांच्या बरोबर युद्ध केलं. भगवंत सीतेला बोलतात, आयसी ही आपलीच करणी जाणून खेद न करावा म्हणी विशेष विदेहाची नंदिनी आणि क्षमा प्रसूत अससी. आणि त्यावेळेस भगवंताने सांगितलं, सीतेला म्हणले मनामध्ये दुःख वाटून घेऊ नको, कारण ही आपलीच लेकर आहे आणि लेकरांनी बापाला जिंकल्यावर बापाला आनंद वाटत असतो. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी भगवंत सीतेची समजूत काढू लागले असं सांगतात. निरापराधे टाकिले तुझ म्हणून अपजय सेविले मज तू तरी विवेकवल्लीचे मूळ बीज अविचार भूमिना तळसी. आणि मग त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, सीते तुझा अपराध नव्हता आणि निरापराध सीतेला वनामध्ये सोडलेलं हे आम्हाला फळ भेटलं की 12 वर्षाच्या मुलांनी आम्हाला जिंकलं म्हणून आम्हाला पराजय मिळाला. पण तू विवेक चातुर्य सिंधू आहे, विचारांचा सागर आहे. अशा प्रकारे भगवंत सीतेला बोलतात. राम वियोग राहू मंडळ आल होता सीता मुखेंदू केवळ तो राम दर्शन तात्काळ मुक्त झाला वाक्य धनधाने. आणि भगवंतानी सांगितलं, सीतामाता ही बोलतायत की तुमचा मला वियोग झाला, रामाचा वियोग झाला, हीच त्या ठिकाणी राहू होता, पण लवकुशामुळं हे असणाऱ्या राम सीतेची आपल्या योगाची भेट झाली असं सांगतात. मग प्रकाशली हर्ष कळा तेने राम संदेह अंधकार हरिला विकास झाली विरमुख कमळा रामक्ष चकोरा तृप्ती झाली. आणि सीता मातेच्या असणाऱ्या चेहऱ्यावरती आनंद देवानी पाहिला. मग रामाच्या मनामधला सगळा विकल्प संपला. सीतेच्या चेहऱ्यावरचा आनंद भगवंतानी पाहिला. आनंद रामाला झाला म्हणतात. मग दो मांडीवरी दोघे कुमार वाल्मिकी बैसविले सत्वर वाम भागी सीता सुंदर बैसती झाली रामाचे. आणि मग वाल्मिक महाराजांनी रामाच्या असणाऱ्या उजव्या मांडीवरती लव आणि कुशाला एका मांडीवरती बसवलं आणि एका मांडीवरती सीतामाता बसल्या असं सांगतात. वाल्मिके षोडोपचारे पूजन केले तेव्हा प्रेम करून हस्त कमळ जोडून केले स्तवन रामाचे. मग वाल्मिक महाराजांनी भगवान श्रीरामचंद्राची पूजा केली. महाराज भगवान श्रीरामचंद्र शोभिवंत दिसू लागले. एका मांडीवरती जगत जननी सीता आहे, दुसऱ्या मांडीवरती लहान लहान 2 लेकरं आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये वाल्मिकांनी श्रीरामाची पूजा केली. असो त्या समयी सीतावर कैसा शोभला मनहर
दिस जैसा कर्पूर गौर स्कंद गणेशा समवेत. आणि मग ग्रंथकर्त्यांनी सांगितलं महाराज श्रीरामचंद्र शोभिवंत दिसू लागले. कसे? महादेव असावे. महादेवाच्या मांडीवरती पार्वती आणि एका मांडीवरती गणेश आणि कार्तिक मुनी असावेत. तसं सीता, लवकुश आणि भगवंत शोभून दिसू लागले. मग भरताधिक लक्ष्मण शत्रुराणी वायुनंदन सूर्यसूताधिक वानरगण येऊन नमिती उभयता. आणि अशा प्रकारे मग भगवान श्रीरामचंद्र सिंहासनाधिस्थ शोभिवंत दिसू लागले. त्यावेळेस मग हनुमान आले, अंगद, नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव सर्व आले आणि भगवंताला नमस्कार करू लागले. परी लक्ष्मणाचा तो सापराधे म्लान मुखेंदू भासला खेदे ते जाणून सीता विनोदे काय बोले ते धवा. आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये दुःख होतं महाराज. का दुःख होतं? आपण सीतेला सोडून आलो याचं दुःख लक्ष्मणाच्या मनामध्ये होतं. म्हणून लक्ष्मणाचा चेहरा खाली पडलेला होता. सीतेनं पाहिलं आणि चेष्टा करावी धीराची, म्हणून सीता लक्ष्मणाला काय बोलते ऐका. म्हणे व्यर्थ संकोचे का मन मी तो पावले पुत्रधन पराक्रम कीर्ती साधन त्यागेची कारण सर्व घडले. आणि मग सीतेने सांगितलं, म्हणले भाऊजी टेन्शन घ्यायला काय झालं? म्हणलं एवढे अहो तुम्ही सोडून दिलं म्हणून मला त्या ठिकाणी मुलं भेटली, पती भेटला, सगळं भेटलं मला. लांब राहून त्याग करून सगळ्या गोष्टी मला प्राप्त झाल्या असं सीता लक्ष्मणाला बोलतात. मग पुत्रासी म्हणे सद्भावे तुम्ही पितृवे चरण वंदावे मग अनुक्रमे कुशलवे नमस्कारिले त्रयाते. आणि मग सीतेने सांगितलं ही तुमचा चुलताय म्हणले. लक्ष्मण चुलताय, याला असणारा तुम्ही नमस्कार करा. मग लव आणि कुश रामाच्या मांडीवरनं उठले आणि लक्ष्मणाच्या पाया पडले म्हणतात. ती देवणी अलिंगन परम पावले समाधान करे मुखेंदू कुरवाळून चुंबन देती आवडी. मग अशा प्रकारे लक्ष्मणानं सुद्धा त्या दोन लेकरांना उचललं महाराज. अंतःकरणामध्ये आनंद वाटला, कडेवरती घेतलं, चुंबन घेतलं असं सांगतात. म्हणती रामवीर्य शौर्य आमचा केला की पराजय नाही तरी ऐसत नये कोण प्रसवे वीर माता. आणि त्या सर्व वीरांनी विचार केला लक्ष्मणासहित, म्हणले हे रामाची मुलं आहेत म्हणून आम्हाला जिंकलंय, नाहीतर कोणामध्ये एवढं सामर्थ्य आहे लक्ष्मणाला जिंकण्याचं, हनुमंताला जिंकण्याचं? रामचंद्राची मुलं आहेत म्हणून यांच्या पुढे यांनी आम्हाला जिंकलं रणांगणामध्ये असं सांगतात. हनुमंतादी सर्व वीरी नमस्कारिली जानकी सुंदरी अमृत दृष्टीने पाहता शरीर सुखमय ते झाले. आणि मग हनुमंत, सुग्रीव, अंगद सर्व त्या ठिकाणी असणारे आले, सीतेला नमस्कार केला. अमृत दृष्टीने सीतेनं त्या वानरांकडे पाहिलं म्हणतात. मग बोले वाल्मिक मुनी श्याम कर्ण सीता तनय दोन्ही निर्वत जाव्या युधाभूनी यज्ञ समाप्ती कारणे. मग वाल्मिक ऋषींनी सांगितलं देवा झालं म्हणले आता 1 वर्ष झालं की तुम्ही घोडा सोडलाय, आता ही अश्वमेध घोडा घ्या, पुन्हा त्या ठिकाणी असणारे सीता मातेला घ्या, लवकुशला पुढे ठेवा म्हणले घोड्याच्या, कोण युद्धाला येतंय बघू म्हणले. तुम्हाला जिंकलं यांनी, बाकीच्याला जिंकायला काय अवघड आहे? वाजत गाजत अयोध्येला जावा, राहिलेला यज्ञ पूर्ण करा. महाराज बोलू लागले. मग आनंदोनी रघुनाथ स्त्री पुत्र भ्रात समवेत रती वैसले वीर समस्त उत्साह करून चालिले. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्राला आनंद झाला. उत्साहामध्ये त्या ठिकाणी राम आणि सीता त्या रथावरती बसले, लवकुशाला बसवलं, घोडा घेतला, अयोध्येकडे निघाले. वीर करीती जय जयकार देव वर्षिती सुमन संभार वानर करीती भुभुपकार श्रीराम नामे करुणिया. आणि सर्वांना आनंद झाला. देव लोकांनी भगवान श्रीरामचंद्रावरती फुलांचा वर्षाव केला. देव लोक जय जयकार करू लागले, वानर भगवंताच्या नावाचा भूतकार करू लागले असं सांगतात. मग गंगा तीरी येऊन अश्वमेध केला संपूर्ण
स्त्री पुत्रासह वर्तमान राज्य करी आनंदे. आणि मग त्या ठिकाणी महाराज अश्वमेध घोडा आणला आणि गंगेच्या तीरावरती यज्ञ पूर्ण केला. आणि यज्ञ पूर्ण केल्यानंतर ना सीतेसहित मुलाबाळासहित भगवंतानी 11,000 वर्ष अयोध्येचं राज्य केले महाराज. 11 सहस्त्र वर्षपर्यंत राज्य केले स्वस्थ चित्त. आता समयी वाट पाहत स्वर्गीय देव असती जे. ब्रह्मदेवाचा निरोप होता रामाला. बाद झालं की रामा किती राज्य करणार आहे. 11,000 वर्ष राज्य केले. चला म्हणले आता वैकुंठाला. वाचा बाबा जाऊ दे. ऐसे कुशानी रघुनंदना युद्ध झाले परीक्षिती नंदना. तैसेची पार्टानी बब्रुवाहना दारुण युद्ध प्रवर्तले. आणि अशा प्रकारे वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगू लागले. ह्याच्यासाठी तुम्हाला रामायणातला विषय घातलाय म्हणले. अर्जुन आणि बब्रुवाहन ही बाप लेक आहेत. आणि या बाप लेकाचं असंच युद्ध होणार आहे जसं लवकुश आणि रामाचं झालं असं ग्रंथकर्ते सांगतात. सूत सांगे शौनिका प्रती ऐसे जेमिनी सांगे राया प्रती. ती म्या कथा यथामती तुम्हा प्रती सांगितली. अशा प्रकारे शुक शौनकाला सांगितली ती कथा. आणि वैशंपायन ऋषींनी जन्मेजय राजाला सांगितली. आणि श्रीधर स्वामींनी आपल्याला सांगितली असं सांगतात. ऐसे लवकुश आख्यान जे करती श्रवण पठन दयाचे निरसे भवबंधन कैवेल धाम ते पावती. लव आणि कुशाचा आघात पुरुषार्थाचं वर्णन आहे. आणि ही कथा जर कुणी ऐकली तर त्याला त्या ठिकाणी अमृतमय असणार त्या ठिकाणी कैवल्य पद प्राप्त होतं असं सांगतात. ऐसा पिता या पुत्राचा संग्राम ही कथा वाचित उत्तम तयाचे पूर्ण होती काम येते संशय न धरावा. श्रीधर स्वामी सांगतात अशा प्रकारे वडील आणि मुलगा पिता आणि पुत्र यांच्या पुरुषार्थाची कथा आहे. जर त्यानं कुणी ऐकली तर त्यांच्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. इथं संशय घेत बसू नका असं श्रीधर स्वामी सांगतात. अश्वमेध यज्ञाचे पुण्य श्रवणेचे पावती पूर्ण ऐसे व्यासाधिकाचे वचन विकल्प चित्तीन धरावा. श्रीधर स्वामींनी सांगितलं व्यास महाराजांचं असं म्हणणं आहे ही जर अश्वमेध यज्ञ ऐकला लवकुशाची कथा ऐकली तर त्यानं अश्वमेध यज्ञ केलेल्याच पुण्य त्याला प्राप्त होत आहे असं व्यास वसिष्ठादिकांचं म्हणणं आहे. श्रीधर स्वामी सांगतात. आता पार्थानी बब्रुवाहन संग्राम करती दारुण ते पुढील अध्याय निरूपण बावे करून परिसावे. आता पुढच्या अध्यायामध्ये उद्याच्या प्रसंगामध्ये पार्थ अर्जुन आणि बब्रुवाहन असाच संग्राम भयंकर यांच्यामध्ये होणार आहे. लक्ष देऊन ऐका. ही रामकथा पवित्र वली 12 संपली जी मुक्तीची खाणी भली सकळ किलमिशा नाशक हे. अहो श्रीधर स्वामी सांगतात ही रामायणाची कथा आहे आणि 12 अध्यायामध्ये तुम्हाला सांगितली. 25व्या अध्यायाला सुरुवात झाली रामायणाची कथा. आणि ते असणाऱ्या अशा प्रकारे 12 अध्यायापर्यंत ही रामायणच सुंदर पवित्र गोड आहे असं सांगतात. गीते श्री जैमिनी अश्वमेध श्री कृष्ण कथामृत घाल.